परंतु प्रारब्ध किंवा दैवयोग म्हणा, आज मला ताईंनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल प्रथम मी ताईंचे व आपल्या सर्व वशिष्ठ गुरुकुल साधकांचे या ठिकाणी आभार मानतो. सेवा सुरू करण्यापूर्वी थोडासा परिहार. खरं म्हणजे आजचा विषय आपला दासबोधावरती होता. माझ्यासारख्या पामराने तुम्हाला उपदेश करणं म्हणजे सूर्याला आरसा दाखवण्यासारखं आहे. मी फार मोठा माणूस नाहीये, मी तुमच्यातलाच एक आहे, तुमचा बालक आहे. परंतु तुम्ही मला ज्याप्रमाणे ही संधी दिलेली आहे तो तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. त्यामुळे मी आज तुमच्या समोर माझे जे काही बोललेले वेळेवाकडे, जे माझे वेळेवाकडे जे काही असतील संवाद, ते मी तुमच्या समोर मांडणार आहे. तर ताईंच्या विषयाला दररोज मी थोडस त्याच्यावरतीच विवेचन करणार आहे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पावेचे तो स्वभावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. महाराजांनी रामदास स्वामींनी आपल्या मनाला उपदेश केलेला आहे. सर्व गोष्टीचं कारण हे आपलं मन असतं. परमार्थाचा मूळ पाया जो आहे तो मनापासून सुरू होतो. मन हे अतिशय चंचल आहे असं आपण अनेक वेळा प्रत्येक प्रवचनामध्ये, चिंतनामध्ये ऐकलेलं आहे. मन जसं चंचल आहे तसं ते निष्ठुर पण आहे, ते भावुक पण आहे. या मनाबद्दल किती गोष्टी सांगितल्यानंतर समाधान होईल. मनाचं समाधान करणारी गोष्ट अजून या विश्वामध्ये उत्पन्न झालेली नाहीये. मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी खूप आहेत, मनोरंजनाची साधनं खूप आहेत, पण मनाचं समाधान करणारी गोष्ट अजून या विश्वामध्ये निर्माण झालेली नाहीये. मनाचं समाधान करायचं असेल, त्या मार्गाने जर जायचं असेल तर हरीचे चिंतन आणि भगवत भक्ती या दोनच गोष्टी आहेत. थोडस काही गोष्टीत विषयांतर झालं, माझा मार्ग चुकला, वेगळ्या मार्गाने जरी गेलं तर मला त्या ठिकाणी थांबवा. मी अतिशय लहान माणूस आहे, वयाने, विचाराने आणि ज्ञानाने, पण तुम्ही मला सांभाळून घ्याल अशी मी आशा करतो. किती संपत्ती मिळाल्यानंतर मनुष्य श्रीमंत होईल? मनुष्याची श्रीमंती संपत्तीवरती अवलंबून नसते, तर ती त्याच्या विचारावरती अवलंबून असते. मग मला सांगा, किती ग्रंथ वाचल्यानंतर मनुष्य ज्ञानी होईल? संत तुकाराम महाराज काही ग्रंथ वाचलेले नव्हते, ज्ञानेश्वर माऊलींनी ग्रंथ वाचलेले नव्हते, परंतु त्यांनी काय केलं होतं? आपल्या मनाला उपदेश केला होता. मी काही काळ हे मनावरतीच बोलेल, त्याच्यानंतर आपण वेगळ्या चिंतनावरती येऊया. तुम्हाला जी गोष्ट आवडणार नाही, जी पटणार नाही, ती त्याच वेळेस तुम्ही मला असा हात करून सांगायचं, थांबवायचं की महाराज हे चुकीचं आहे किंवा हे बरोबर नाहीये. तो तुमचा अधिकार आहे, कारण केव्हाही वक्त्यापेक्षा श्रोते हे ज्ञानी असतात असं मी तरी मानतो. वक्ता हा काही विचार करत असतो, पण श्रोता त्याच्यावरती विचार करत असतो. साखर आणि साखरेची गोडी भिन्न नाहीये, तसं वक्ता आणि श्रोता हा भिन्न नसतो, पण काही काळ वक्ता हा पेक्षा श्रोता हा श्रेष्ठ असतो. ज्याप्रमाणे आपल्या घरामधील अंधार नष्ट करायचा असेल तर त्यावेळेस आपण काय करतो? दिवा लावतो, बरोबर आहे ना? तसं आपण आपल्या सगळ्या ह्या साधक भक्तांनी आपल्याला हा ज्ञानाचा दिवा पेटवलेला आहे, ज्योतिताईंच्या मार्गदर्शनामधून, त्यांच्या पुढाकाराने, त्यांच्या श्रेयाने. आणि हा जो ज्ञानाचा दिवा जो आहे तो आपण सर्वांना कायम चिरंतन तेवढ ठेवायचा आहे. ती सर्व जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तर आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याच्यासाठी आपण आपल्या मनाला काही गोष्टीची बंधनं घातली पाहिजेत. आता एक छोटंसं उदाहरण सांगतो मी. आपण जो हा ग्रुप सुरू केलेला आहे ना, या ग्रुपवर
वरती लोकांनी शक्यतो मेसेज टाकू नये असा एक संकेत आहे, आणि तो बरोबर आहे. कारण मेसेज का टाकायची की जी गोष्ट एखाद्याला माहिती नाही ती आपण देण्याचा प्रयत्न करतो, परंतु आता प्रत्येकाच्या जग मुठीमध्ये आलेला आहे. लोक खूप हुशार झाले आहेत. आपण जो एखादा मेसेज दुसऱ्याला टाकतो तो त्याच्या आपल्या अगोदर त्यांनी केव्हा तरी ऐकलेलं असतं, पाहिलं असतं. त्यामुळे आपण याच्यामध्ये वेळ न घालता चांगले विचार कसे ऐकत होतील याबद्दल पाहूया. ज्याप्रमाणे वायुरहित दीपक निश्चळ राहतो, म्हणजे ज्या ठिकाणी वारा नसतो त्या ठिकाणचा जो दिवा असतो ना तो निश्चळ राहत असतो, त्याप्रमाणे आपण आपल्या मनाला या प्रवचन रूपी सेवेमध्ये कायम निश्चळ ठेवायचं, शांत ठेवायचं असतं. आपल्या मनामध्ये जे द्वंद्व असतं ना ते आपण शांत करायचं असतं, आणि ते द्वंद्व शांत करण्यासाठीच हा मार्ग आहे. हा जो आपला परमार्थाचा अध्यात्माचा मार्ग आपण जो स्वीकारलाय, आपण 23 तास काही करायला मोकळे आहोत, परंतु हा जो 1 तास आहे कुठला आपला साधनेचा 9 ते 10 ह्या 1 वेळामध्ये तुम्ही सगळं जग विसरायचं, आणि आपण फक्त एक साधक आहोत. आपल्याला काहीतरी प्राप्त करायचे, त्याच्यासाठी आपलं मन इतर गोष्टीतून काढून फक्त या ठिकाणी भगवंताच्याकडे वळवायच्या. हे सोपं नाहीये, म्हणजे पाण्याला आग लावण्यासारखं आहे. पण तुम्ही सांगेल की हे शक्य आहे. कवन सो काज कठीण जग माही जो नाही होईत आता तुम बाई. रामायणामध्ये प्रभू रामचंद्राचे ज्यावेळेस लंकेमध्ये जायचं असतं समुद्र लांघन करून, त्यावेळेस हनुमंतरायाला त्याच्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी जांबवंताने उद्गार काढले होते. कवन सो काज कठीण जग माही जो नाही होईत आता तुम बाई. या जगामधली अशी कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये. हनुमंतराया तू समुद्र सहज पार करून जाऊ शकतो. तसं याच देहामध्ये आपल्याला नराचं नारायण होता येतं. आपण अनेक संतांची उदाहरण पाहिली. मी फार वेगळं सांगण्याची गरज नाहीये, कारण तुम्ही सगळे ज्ञानी मंडळी आहात. कीर्तन प्रवचन श्रवण तुम्ही ऐकता, अनेक ग्रंथ वाचता, आणि वाचत नसेल तर वाचायला घ्या. वाचनामुळे ज्ञानाची प्राप्ती होते, आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर अज्ञान दूर होतं. अज्ञानामध्ये अनिष्ट गोष्टी घडतात, आणि ज्ञानामध्ये म्हणून सज्ञानी झाला की चुका करत नाही. पण अतिसज्ञानी नकोय, ज्ञानी सज्ञानी असावा. वयाच्या 22व्या वर्षी ज्यांनी महान कार्य आपल्यासाठी करून ठेवलं ते ज्ञानेश्वर माऊली यांनी पूर्वी कुठले ग्रंथ वाचलेले होते, पण त्यांनी आपल्या मनाला काय केलं होतं, बंधनं घातली होती. त्यांनी जर मनाला बंधन घातली नसती तर त्यावेळी आनंदीमध्ये जे काही त्यांच्याविषयी प्रकार झाले, आरेला कार्य केलं असतं तर काय घडलं असतं बरं. तर आपण साधकांनी हाच विचार करायचा की त्या संतांच्या मार्गावरती चालायचंय. त्या संतांच्या मार्गावर चालण्यासाठी मनाची एकाग्रता, चित्ताची एकाग्रता फार महत्वाची आहे. त्यासाठी खूप गोष्टीचा त्याग करावा लागतो. त्यागामध्ये सुख आहे आणि भोगामध्ये दुःख आहे. काय त्याग केल्यानंतर सुख मिळेल? मोहमाया. ज्यावेळेस तुम्ही मोहमाया टाळाल ना त्यावेळेस तुम्ही सुखी व्हाल. आपण टीव्हीवरती एक पूर्वी जाहिरात लागायची, तर तुम्हाला ती माहित नसेल, मेरी साडी से इसकी साडी सफेद क्यों. पावडरची जाहिरात होती, मेरी साडी से इसकी साडी सफेद क्यों. असं ज्या ठिकाणी निर्माण झालं त्या ठिकाणी आपण दुःखी होतो. आपण काय करतो? तुलना करतो. भगवंताने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे, पण आपल्याला त्याची किंमत नाहीये. हा जो देह आहे अतिशय अनमोल ठेवा आहे. देह प्रत्येक जीवजंतूला मिळतो, पण मनुष्य देहाला जो जीव मिळाला आहे तो ज्ञानी आहे. ईश्वर प्राप्तीचे साधन तोच करू शकतो, पशु प्राणी पक्षी करू शकत नाही. संसार प्रपंच हा सर्वांचा असतो. पशु पक्ष्यांचाही प्रपंच आहे, त्यांनाही मुलं बाळ होतात, होत नाही का? मुलं बाळ सर्वांना होतात, प्रत्येकाचा प्रपंच आहे. पण ह्या प्रपंचामध्ये राहून परमार्थ साधण्याची कला फक्त या मानवी देहाला आहे. आणि मानवी देहाला ही कला साध्य करायची असेल तर काय बनलं पाहिजे? साधक बनलं पाहिजे.
पाहिजे तर फार छोट्या छोट्या गोष्टी हातात कराव्या लागतात साधकाला. साधक हा ज्ञानी नसतो, पण तो ज्ञान प्राप्त करण्याची त्याची लालसा असावी. मी आपल्याशी जो संवाद साधतोय तो आपल्याला समजतोय ना, नाही तर असं व्हायला नको की समुद्रामध्ये पाऊस पडला. हो हो, खूप छान खूप छान, चालू राहू द्या. साधकाने काय केलं पाहिजे तर साधनेसाठी वेगळा वेळ काढायची गरज नाहीये. उठता बसता खाता पिता त्या एका भगवंत परमेश्वराला आठवलं पाहिजे की ज्याने मला हा अनमोल देह दिलेला आहे. त्याच्यासाठी 24 तासाबद्दल मी किती वेळ देऊ शकतो आणि मी काय करू शकतो. मनुष्य फार मोठा झाला म्हणजे तो ज्ञानी असतो असं नाहीये. मोठा कशाने होतो मनुष्य? वयाने होतो, उंचीने होतो, त्यामुळे धनाने मोठा होतो. संत कवी एक ठिकाणी म्हणतात, बडा हुआ तो क्या हुआ, जैसा पेड़ खजूर, पंछी को न छाया, फल लगे अति दूर. नुसतं मोठं होऊन जर तुमचा समाजाला जगाला काही उपयोग होत नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाहीये. तुम्ही ज्ञानाने खूप मोठे झाला असाल पण तुम्ही दुसऱ्याला वाटत नसाल, अज्ञान एखाद्याचं दूर करत नसाल, ते तुमचं मोठेपण काही उपयोगाचं नाहीये. या संसार प्रपंचामध्ये राहून परमार्थ जोडायचा असेल तर अति कठीण आहे. म्हणजे कसं की देखण्याच्या बाजावर झोपून सुखाच्या झोपेची अपेक्षा करणं असं आहे. देखण्याच्या बाजावर झोपल्यावर ते सुखाची अपेक्षा करणं जे जसं व्यर्थ आहे तसं प्रपंचामध्ये राहून मी परमार्थ करेल हे व्यर्थ नाहीये, पण शक्य आहे. प्रत्येक संतांनी प्रपंच केलेला आहे. कुठलाच संत असा प्रपंचिक नव्हता असं नाहीये. त्यांनी प्रपंच केला पण त्यांनी परमार्थाचा प्रपंच केला. आपण स्वार्थाचा प्रपंच करतोय. कारण काय की या संसाराच्या अंगी अवघीची व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, हे संतांची वचन आहेत. आपल्याला काय व्यसन पाहिजे? आपल्याला एकच व्यसन पाहिजे की माझ्या हातून सत्कार्य घडलं पाहिजे. त्याचं व्यसन लावून घेतलं पाहिजे मनाला. सत्कार्य करण्यासाठी धन लागतं असं नाहीये. रस्त्याने एक माणूस चाललेला आहे, त्याच्या डोक्यावरती खूप मोठी उडी आहे म्हणून त्याने ती विसावा घेण्यासाठी खाली टाकली आणि तुम्ही रस्त्याने जाताय आणि त्याला ती उचलून देण्यासाठी तुम्ही सहकार्य केलं, हे एक सत्कार्यच आहे. त्याच्यासाठी पैशाची गरज लागते का? म्हणजे अतिशय छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही परमार्थ करू शकता, सत्कार्य करू शकता. मनुष्याने लोभापासून दूर राहिलं पाहिजे. लोभ, आशा याच्यामुळे काय होतं की दुःख प्राप्त होते. आगळीमध्ये किती लाकडं टाकल्यानंतर अग्नी शांत होईल? ज्यावेळेस तो अग्नी त्या काष्टाचा त्याग करेल तेव्हाच तो शांत होईल. त्याप्रमाणे या मनामध्ये ज्या आशा तृष्णा ज्या आहेत या जर मिटवायच्या असतील तर काही गोष्टीचा त्याग केला पाहिजे आणि काही गोष्टीचा त्यागच नाही केला पाहिजे. कुठल्या गोष्टीचा त्याग नाही केला पाहिजे तर परमार्थाचा त्याग नाही केला पाहिजे, देवाच्या जवळ जाण्याचा त्याग नाही केला पाहिजे. आणि नेमका समाजामध्ये उलट घडतंय. दिखाव्यासाठी माणसं खूप काही करतात. मी दिखाव्यासाठी म्हणतो बरं का, दिखाव्यासाठी माणसं खूप काही करतात, पदरी काहीच पडत नाहीये. प्रत्येक मनुष्याच्या देहाची जी धडपड आहे ती सुखासाठी चालू आहे. सुख पाहता जवा पाडे पर्व दुःख पर्वता एवढे. जवसाचा दाना आहे तेवढं सुद्धा सुख नाहीये हे आपल्याला माहिती आहे, तरी आपली धडपड सुखासाठी असते ना. मग जे जगात अति दुर्मिळ आहे त्याच्यासाठी धडपड करण्यापेक्षा जे या विश्वामध्ये विपुल प्रमाणामध्ये आहे, ज्ञान भक्ती वैराग्य, यातून तुम्हाला काय घ्यायचं ते कळायला पाहिजे. सुख मिळवण्यासाठी या सुखाकारणे देव वेळावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. सुख देवाला सुद्धा पाहिजे, मानवाला पाहिजे, याच्यामध्ये काही वेगळं नाहीये. सुख देवाला पण पाहिजे. ज्या देवाला सुखाची इच्छा आहे त्यावेळेस मानवाला असतं स्वाभाविक आहे. पण त्यासाठी काय केलं पाहिजे? सुख मिळत असेल तर आपण आशा सोडली पाहिजे.
काय होतंय आज समाजामध्ये, आशाबद्ध वक्ता आणि भयबद्ध श्रोता असं निर्माण झालेलं आहे. एखादं भजन पूजन प्रवचन कीर्तन ठेवायचं म्हणलं की हजारो रुपयांची लाखो रुपयाची बिदागी द्यावी लागते. कारण त्या श्रोत्याला आशा आहे आणि वक्त्याला भय आहे, असा समाजात निर्माण झालेला आहे. तर असा जो भक्त आहे तो निर्विकार पाहिजे, त्याच्या मनामध्ये कुठल्याही स्वरूपाचा विकार नाही पाहिजे. आणि तो जर साधक बनायचा असेल तर त्याच्यासाठी त्याला काही गोष्टीची आपल्या अंगीकारणी बांधल्या पाहिजेत. काही गोष्टी साधक कोणाला म्हणावं? ज्याला प्रपंचाचं दुःख खऱ्या अर्थाने आहे आणि परमार्थाची तळमळ आहे त्याला साधक म्हणावं. अशी माणसं पुढे संत पदाला पोहोचू शकतात. ते जर आपल्याला करायचं असेल तर काय केलं पाहिजे? नित्य त्या भगवंत परमेश्वराचा धावा केला पाहिजे. तुझं पाहता सामोरे दुष्ट न फिरे माघारी, आपल्या चित्तामध्ये त्याला सामावून घेतलं पाहिजे आणि वेळोवेळी त्याला आठवलं पाहिजे. न लगती सायास जावे म्हणून त्याला सुखे तो घरा नारायण. तुम्हाला बाहेर कुठे जायची गरज नाहीये. काय झालं या जगामध्ये? चंगळवाद निर्माण झालेला आहे आणि हा चंगळवाद निर्माण झाल्यामुळे माणसं पैसा असून दुःखी आहेत. दुःखाचं मूळ कारण रूट इज अवाइल मनी. दुःखाचं मूळ कारण पैसा आहे. मग पैसा नकोय का? तर पैसा हवा आहे, पण तो किती गरजेपुरता हवा. गरजेपुरता पैसा असेल तर त्याच्यात आपण समाधान म्हणू शकतो. माणसाला जगण्यासाठी फारसं काही लागत नाही. जगण्यासाठी त्याला कितीच लागतंय? पोटापुरतं लागतं. मग माणसाचं पोट किती तेवढं सांगा बरं. गणपती सारखं तर विशाल उदर नाहीये ना. तर माणसाने काय करावं? कमीत कमी गरजा ठेवाव्यात. सुखी आणि आनंदी व्हायचं असेल तर माणसाच्या गरजा कमी पाहिजेत. तुम्ही जितक्या गरजा वाढवाल तितके दुःखाला कारण होईल. आणि गरजा कमी केल्या तरच तुम्ही परमार्थाकडे वळू शकाल. आणि त्याच्या परमार्थाकडे वळायचे असेल तर तुम्हाला संतांची संगत केली पाहिजे. आता प्रश्न असा पडलाय की नेमकं संत कोणाला म्हणावा? या जगामध्ये साधू बंधू खूप आहेत. आता आपण परवा ताईंशी चर्चा झाली, कुठेतरी काही कार्यक्रम असतात, लोक लाखो रुपयाची देणगी देतात आणि पदरामध्ये काय पाडून घेतात, नंतर मनस्तापच होतो. खऱ्या संताला ओळखणं अवघड आहे. संत असे जाण्याचे देव असं गेल्या अशा पाशी निवारवी. असे संत मिळणं अतिशय दुर्मिळ आणि भाग्याचं लक्षण आहे. परंतु त्याची प्राप्ती करायची असेल तर आपण तो मार्ग तर स्वीकारला पाहिजे, मार्गावर गेलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही त्या मार्गावरती जात नाही तोपर्यंत तुम्हाला संत भेटणार नाही. संत भेटण्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतात, खूप ठेचा खावं लागतात आणि त्यावेळेस संताची प्राप्ती होत असते. संत भेटल्यानंतर मग तुम्हाला देवाची गरज नाहीये, कारण संत हे देवापेक्षा श्रेष्ठ आहे. संत भेटल्यानंतर तुम्हाला आपोआप देवाकडे जाण्याचा मार्ग मिळेल, पण त्या संतांची संगत केली पाहिजे. संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिका नाही देते. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगे. या कलियुगामध्ये साधू सोर आहे, परंतु काय झालंय की दुर्दैवाने संधी साधू खूप आहेत. साधूंची संख्या कमी आहे आणि संधी साधू खूप आहेत. ह्या संत साधूमध्ये आता मी आता गेल्या 2 वर्षापासून वर्तमानपत्र वाचायचं सोडून दिले, कारण त्याच्यावरती बातम्या येतात ना, या साधून लुबाडलं, त्या साधूने अमुक इतके पैसे गोळा केले, अमुक तप केलं. त्यामुळे काय होतं की साधूवरचा विश्वास उडाला लोकांचा. कारण काय की हे संधी साधू माणसं झाली आहेत. तर या लोकांच्या नादी न लागता आपण काय केलं पाहिजे? आपल्या मनाची चित्ताची एकाग्रता स्थिर केली तर नेमकं खरा कोण साधू आहे हे आपल्याला अंतरात्म्याने जाणता येऊ शकतं. त्याच्यासाठी आपली साधना महत्वाची आहे. आणि साधना करण्याच्या वेळेस नेमकं काय होतं तर आपलं प्रपंच आड येतो. प्रारब्ध प्रयत्नाने बदलता येतं.
कोणी कोणाचं प्रारब्ध बदललं? श्रीकृष्ण आणि सुदामा याची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. संदीपान ऋषीच्या आश्रमामध्ये श्रीकृष्ण आणि सुदामा एकत्र असताना सुदामाच्या हातून एक छोटीशी चूक झाली होती. काय केलं? गुरुमातेने दिलेले जे पोहे होते ते त्यांनी एकट्याने खाल्ले होते. आयुष्यभर विष्णू सहस्रनाम जपत असताना सुद्धा त्याचं दारिद्र्य जात नव्हतं. ज्यावेळेस तो श्रीकृष्णाला अनिच्छेने भेटायला गेला, पत्नीच्या आग्रहास्तव, त्याची इच्छा नव्हती श्रीकृष्णाला भेटायला जायची. का? की भेटायला गेल्यावर काहीतरी मागावं लागेल, आपल्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होईल. कारण इच्छा काय करते माणसाला आहे ना, इच्छा प्रसवली की दुःखाला कारण होतं. म्हणून तो जात नव्हता, पण पत्नीच्या इच्छेखातर तो गेला. आणि गेल्यावरती श्रीकृष्णाने त्याची जी काही सेवा केली, कारण ज्यावेळेस हे लाकडं गोळा करायला गेले असतात त्यावेळेस श्रीकृष्ण दमतो आणि त्या सुदाम्याच्या मांडीवर थोडा वेळ विसवतो. त्याला भूक लागलेली असते. त्यावेळेस श्रीकृष्ण विचारतो, का रे गुरुमातेने काही खायला दिलं नाही का? गुरुमातेने पोह्याची पुरचुंडी दिली असते, परंतु काय होतं की याला अगोदर भूक लागली असते आणि त्यांचे थोडे थोडे करून संपवले असतात. आणि श्रीकृष्ण ज्यावेळेस म्हणतो की का रे मातेने काय खाल्लेलं, तो हा दिलं, पण हा नंतर तो अर्धवट कचरतो आणि नाही काय नाही दिलं. श्रीकृष्ण म्हणतले म्हणत त्याच्या मांडीवर झोपले असताना हसतो आणि तो विषय ते सोडून देतो. परंतु त्या पोह्याच्या पुरचुंडीचं जे प्रारब्ध आहे ते कितीतरी वर्ष त्याच्या बरोबर असतं सुदाम्याच्या. आणि ज्यावेळेस सुदामा श्रीकृष्णाला भेटायला येतो त्यावेळेस श्रीकृष्ण त्याला विचारतो, का रे वहिनीने मला काय दिले का नाही? त्यावेळेस अतिशय शर्मेने तो ती पोह्याची पुरचुंडी नुसती दाखवतो, सोडत नाही. श्रीकृष्ण ती त्याची पोह्याची पुरचुंडी त्याच्या हाताने सोडतो आणि ते पोहे भक्षण करतो. त्यावेळेस ते सांगतो की हे बघ, हे प्रारब्ध आहे, तू इतक्या वर्षी जर पण ठेवलं तर ही पुरचुंडी तो. आणि श्रीकृष्ण ते ज्यावेळेस पोहे भक्षण करतो आणि सुदाम्याची सेवा करतो आणि जाताना सुदाम्याला नमस्कार करून तो त्याच्या कपाळावरती ज्यावेळेस तिलक करतो त्यावेळेस तो अंगठा फक्त फिरवतो आणि त्याच दिवशी त्याचं प्रारब्ध बदलतं. देवाने फक्त सुदाम्याचं प्रारब्ध बदलले, इतर कोणाचंही प्रारब्ध कोणाला बदलता येत नाही. प्रारब्धाला आपण आपले कारण असतो. तर अशा प्रकारे प्रारब्धामध्ये जी दुःखाची तीव्रता असते ती आपण भक्तीने कमी करू शकतो. प्रारब्ध टाळता येत नाहीये, पण त्याची जी तीव्रता असते ते दुःखाने कमी करता येऊ शकते. आणि तुम्ही या जन्मामध्ये जे काही केलेलं प्रारब्ध आहे ते पुढच्या जन्मी तुम्हाला काम येत असतं. प्रारब्ध कसं असतं, एकाच मातेच्या उदरी जुळी भावंड जन्माला येतात. एकाचं प्रारब्ध चांगलं असतं दुसरंच वाईट असतं. एक श्रीमंत असतो एक गरीब होतो. असं का होतं? तर ते त्याचं पूर्वजन्मीचं काही पुण्य असेल त्याप्रमाणे ते प्रारब्ध घडत असतं. हे प्रारब्धाच्या दुःखाची तीव्रता कमी करण्यासाठीच ही साधना उपासना आपल्याला सांगितलेली आहे. नराचा नारायण या देहामध्ये होत आहे तर मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं, तर त्याच्यासाठी प्रयत्न लागतात. प्रयत्नाने वाळू रगडतात तेलही गळे. प्रयत्नाने सगळ्या गोष्टी शक्य होतात, परंतु ते प्रयत्न कसे पाहिजेत? प्रामाणिक पाहिजेत, शुद्ध पाहिजेत, शुद्ध आचरणाने पाहिजेत. एक माणूस कबीरांच्याकडे गेला. घाईघाईने कबीराने सांगितलं, मोठा पैसा होता, म्हणले कबीर मला तुम्ही गुरु करून घ्या, मला खूप घाई आहे, मला तुम्ही गुरु करून घ्या, तुम्हाला काय पाहिजे तेवढे मी धन देतो. कबीराने सांगितलं ठीक आहे. त्याला सांगितलं की तू हे भांड दिलं आणि तुझं दूध घेऊन ये मध्ये. धावत गेला आणि ते दूध शिष्य करून घ्या, शिष्य करून घ्या. हा, शिष्य करून घ्या, बरोबर, माफ करा, शिष्य करून घ्या. कबीराने सांगितलं की मला शिष्य करून घ्या. कबीराने सांगितलं ठीक आहे. कबीराने त्याला भांड दिलं म्हणजे सांगितलं याच्यामध्ये दूध घेऊन ये. तो शिष्य धावत पळत शिष्य बनण्यासाठी धावत पळत गेला आणि त्यांनी भांड आणलं. त्या भांड्यामध्ये दूध घेऊन आला आणि कबीराने दुसरं भांड दिलं. त्या भांड्यामध्ये खूप घाण कचरा होता आणि त्याला सांगितलं तू ये याच्यामध्ये बघ देतो. त्याने ते पाहिलं तर याच्यामध्ये खूप कचरा आहे म्हणे, त्या कचऱ्यामध्ये दूध कसं ओतायचं? त्यावेळेस कबीराने त्याला सांगितलं की तुझं मन सुद्धा तसंच या भांड्यासारखं अस्वच्छ आहे आणि त्याच्यामुळे मी तुला गुरुमंत्राचं ज्ञान कसं देऊ? त्याप्रमाणे आपण आपलं मन स्वच्छ केलं तरच आपल्यामध्ये आपल्या देहामध्ये ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. आपलं मन अतिशय स्वच्छ आणि निर्मळ पाहिजे तरच आपण ही जी काही साधना करतो, दररोज एक तास जे काही आपण ऐकतो
अंतरात्म्यामध्ये साठवायचं असेल, आचरणामध्ये आणायचं असेल, तर त्याच्यासाठी आपलं मन हे शुद्ध केलं पाहिजे. शुद्ध मनाची जी व्याख्या करण्यासाठी रामदास स्वामींनी त्या मनाला काही बंधनं घातलेली आहेत. कारण सगळे उपदेश मनाला केले आहेत. मनापासून सगळ्या गोष्टी घडत असतात. ह्या देहाला जे कर्म करायला होतं ना, ते मन असतं. मन चांगल्या गोष्टी करायला होतं, मन वाईट गोष्टी पण करायला होतं. आणि मग त्याचं काय होतं की त्याची शिक्षा आपल्या ह्या देहाला बसते. ज्यावेळेस शिक्षा देहाला बसते त्यावेळेस मन हे अलिप्तपणे पाहत असतं. मनच सगळ्या गोष्टी करायला होतं आणि ज्यावेळेस शिक्षेची वेळ असते त्यावेळेस मन बाजूला होतं आणि शिक्षा देहाला होत असते. आपण कीर्तनामध्ये काही गोष्टी ऐकल्या असतील की तो माणसाने पेरू तोडून आणला आणि मग त्या पेरूवाल्या मालकाने त्या माणसाला चोप दिला आणि डोळ्यामधून पाणी आलं. हे सगळं कुणी करायला लावलं असतं? ह्या मनाने करायला लावलं असतं. मन कृती करायला होतं आणि देहाला यातना होतात त्याच्या. म्हणून त्या मनाचं अगोदर असं शुद्ध करायचं की त्या मनाने देहाला यातना होतील अशा काही गोष्टी घडायलाच नाही पाहिजे त्या देहाकडून. ह्या गोष्टी करण्यासाठी मनाला आवर घातला पाहिजे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. ह्या मनाला काय केलं? काही भक्तीकडे वळवलं पाहिजे. जर मन भक्तीकडे वळवलं ना, बघा मनुष्य एक काम करत असला ना किंवा तो दुसऱ्या कामाकडे वळत नाही. कारण त्याला ते काम त्या हातातून टाकून द्यावं लागतं, तेव्हा दुसरं काम हातात घेता येतं. तसं मनाला करायचं. मनाला काय ह्या भक्तीकडे गुंतवलं ना की मन इकडे तिकडे सैरवर पडणार नाही. मन चंचल आहे ते स्थिर करण्यासाठी साधना महत्वाची आहे. साधण्यासाठी काय केलं पाहिजे? तुम्ही चिंतन मनन केलं पाहिजे. तुम्हाला जो देव आवडतो त्याचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. तुम्ही कुठल्याही देवाची भक्ती करा. ज्याप्रमाणे कुठल्याही नदीचं, नाल्याचं पाणी, ओळाचं पाणी शेवटी समुद्राला जाणार आहे, त्याप्रमाणे तुम्ही कुठल्याही देवाची भक्ती केली तरी भगवंतांनी सांगितलंय की ती माझ्यापर्यंत येऊन पोहोचणारी आहे. परंतु ती कशी पाहिजे? निर्मळ आणि स्वच्छ पाहिजे. काय करताय? तुझी जी करणी आहे ती तुलाच ठरवेल. तू रावण आहे का राम आहेस? आपली करणी आपण ठरवत असतो. जैशी करणी वैशी भरणी आपण जे म्हणतो ना, श्रीराम प्रभूंनी ज्यावेळेस रावणाचा वध केला आणि रावण ज्यावेळेस दारावरती पडला त्यावेळेस लक्ष्मणाला सांगितलं की तू त्याच्या जवळ जाऊन त्याच्याकडून काहीतरी शिक. लक्ष्मण म्हणला, प्रभूजी हा तर आपला दुश्मन आहे. रामाने त्याच्यावर सांगितलं की ज्या दिवशी याचा प्राण गेला त्या दिवशी त्याच्यातलं आपलं वैमनस्य संपलेलं आहे. युद्ध संपलं, रावण दारावरती पडला आणि त्याच्यानंतर रामाने आपलं काय केलं की वैरच भावना संपवून टाकली. तसं वैर भावना दृष्टीने कार्य जे केलं असतं ना तर ते कार्य सिद्धीत जात नाही. धर्मरक्षणासाठी तिथपर्यंतच त्यांचा वैरभाव होता. ज्यावेळेस त्याचा मृत्यू रावणाचा झाला त्यावेळेस वैरभाव संपला ना. म्हणून त्याच्याकडून शिकण्यासाठी काही गोष्टी त्या लक्ष्मणाला सांगण्यासाठी रामाने सांगितलं की तू रावणाकडून काही उपदेश घे. तसं दुश्मन सुद्धा फार कमी समजू नये, त्याच्याकडून काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. आपल्याला देवाने सांगितलं की तुम्ही माझं नाव रागाने द्वेषाने कसंही घ्या पण माझं नाव घ्या. तुम्ही शेतामध्ये बी कसंही वेळ वाकडं टाकलं तर ते भूमीमध्ये उगवतच. तसं नामस्मरण तुम्ही कुठल्याही द्वेषाच्या भावनेने घेतलं, कसंही घेतलं तरी त्याचं फळ तुम्हाला निश्चित चांगलं मिळतं. आज या ठिकाणी वशिष्ठ गुरुकुलमध्ये सेवा करण्यासाठी मला आमंत्रित करताना त्यांनी सांगितलं की महाराज तुम्ही कुठल्याही विषयावरती बोला. मी म्हणलं बाबा माझ्याकरता आता विषय काही नाहीये, मज पामर आहे काय थोर पण आपणच देव होय गुरु. इथे सगळे ज्ञानी गुणी माणसं बसलेली आहेत आणि ते रोज काही ना काही ते ऐकत असतात. मी काय सांगणार त्यांच्याशी? अडाणी माणसाला शिकवणं सोपं असतं पण ज्ञानी माणसाला ज्ञान देणं फार अवघड असतं. तुम्ही महेशाची मूर्ती, तुम्ही सगळे ज्ञानी सुज्ञ आहात, अनुभवी आहात. माझा अभ्यास फारसा नाहीये परंतु काय आहे की तुमच्या सारख्यांच्या अगर सज्जन को सज्जन मिला तो हो गई दो बात. तुमच्या सारख्या ज्ञानी माणसाच्या सहवासामध्ये आणून आल्यामुळे भगवंताच्या कृपेने
मी 2 शब्द तुमच्या समोर बोलताय, नाही तर माझा अभ्यास वगैरे काही नाहीये. मी एक सर्वसामान्य माणूस. नाशिक सारख्या प्रभू रामचंद्राने ज्या ठिकाणी 11.5 महिने वनवास भोगला, नाशिकच्या भूमीमध्ये प्रभू रामचंद्र फक्त 11.5 महिने होते. आणि सीता मातेचं हरण ह्या पंचवटी भूमीतून झालं. ज्या भूमीमध्ये रामाने वनवास भोगला त्या भूमीमध्ये आम्ही आज आनंदाने जातोय. तसेच ज्या सीतामय्याचं अपहरण या पंचवटीमधून झालं, खरदूषण, शूर्पणखा हे नाशिकला प्राप्त झालं, हे शूर्पणखेच्या नावामुळे. ही अशी पुणित मंत्र आणि यंत्रभूमी आहे. या भूमीमध्ये मी खरं म्हणजे पुणे जिल्ह्याच्या संतांच्या भूमीतलं असला तरी मला नाशिकला गेले 30-32 वर्ष राहावं लागलं. हे मी माझं कर्म समजतो. कर्माचे योग असतात ते. तर अशा ठिकाणी राहत असताना आपण या समाजाची काहीतरी उत्तराई व्हावी, आपण आपलं काहीतरी आत्मज्ञानाचं साधन साधावं. म्हणून नोकरीनंतर मी संसार प्रपंचामध्ये गुंतून न पडता या परमार्थाच्या मार्गावरती आलोया. वाटचाल सुरू केलेली आहे, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. आणि तुम्ही सर्व साधक तुमचं सहकार्य, तुमच्या सोबत मला वाटचाल करायची आहे. तर त्यासाठी तुमच्या सर्वांचं सहकार्य लागणार आहे. सांगण्यासारखं खूप काय आहे, परंतु काय होतंय की ज्ञानी माणसाला खूप गोष्टी सांगून उपयोग नाहीये. अज्ञानी माणसाला बऱ्याचशा गोष्टी सांगाव्या लागतात. या रस्त्यांचा डावीकडे वळ, उजवीकडे वळ, मग पुढे अमुक लागेल तमुक लागेल. पण ज्ञानी माणसाला स्वतःहून स्वर्ग गाठता येतो. बरोबर आहे ना ताई? आवाज येतोय ना? येतोय 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 येतोय. बरं, मी सांगतो ते समजतंय का? आपण जागे आहात ना? हो, सगळे जागे आहेत. बोला बोला. कारण कसं असतं की संवादाच्या बाबतीमध्ये समुद्रामध्ये पाणी पडेल जे उपयोग नाही ना, त्याप्रमाणे मी सांगितलं तुम्हाला काही समजलं नाही तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. छान छान होतंय. अगदी अगदी सुंदर चालू आहे. तर काय आहे की आपण हा वैशिष्ट्य गुरुकुलमधून जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याच्यासाठी अतिशय ज्ञानी, मी एकटा सोडा तर अतिशय ज्ञानी माणसं जोडली गेलेली आहेत. काय असतं, आपण जरी छोटे असलो तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची. आपण काय करायचं, उंच उडणाऱ्या गरुडाकडे जरी पाहिलं ना तरी पक्षी त्यांचा हेवा करत नाही. उंच उडणारा गरुड असतो त्याला पाहून पक्षी त्याचा हेवा करत नाही. पण आपण नेमकं काय होतं, मानवी देहामध्ये हेवा निष्पन्न होतो. आमका महाराज खूप मोठा, तमका असं काही नसतं. आपण आपल्या जागेवर मोठे असतो, फक्त आपण लहानपण घ्यायचं असतं. आपण ज्यावेळेस इतरांशी तुलना करतो त्याच वेळेस आपण आपल्या दुःखाला कारण होतो. तर तुलना ही कधी करायची नाहीये. त्याच्यासाठी मी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. जे अज्ञानी म्हणवतात ना तेच ब्रह्मज्ञानी असतात, लक्षात ठेवा. मज पामर आहे, तुकाराम महाराज म्हटले मज पामर आहे काय थोरपणा. मग बघा, जे ते जगद्गुरु होते ते काय म्हटले, मज पामर आहे. तसं तुमचं आहे, तुम्ही ब्रह्मज्ञानी आहात, पण तुम्ही व्हावे लहानाहून लहान अशी तुमची कीर्ती आहे महाराज. बाकी काय मी जास्त बोलत नाही, प्रवचन तुमचं आहे, चालू द्या. शहरामध्ये एका इमारतीचं काम चालू असतं. त्या इमारतीच्या कामावर जे मजूर असतात ना, त्या मजुरांची मुलं खेळ खेळत असतात. 10-12 मुलं असतात. आणि त्या मुलांचा खेळ असतो की रेल्वेचं इंजिन करायचं. एका मुलाने दुसऱ्या मागच्या मुलाच्या शेडला पकडायचं, त्याने त्याच्या मागच्या शेडला पकडायचं आणि त्यांचा असा गोल खेळ चालू असतो, रेल्वेचं इंजिन. आणि त्याच्यामध्ये एक उघडा मुलगा असतो, त्याच्याकडे शेड नसतो. आणि तो मुलगा काय करतो, त्या शेवटचा डबा जो असतो ना गार्डचा, त्या गार्डचं काम करतो तो. असं खूप दिवस चालू असतं. आणि मग त्यांचा तो रोज खेळ चालू असतो. एक दिवस एक मनुष्य येतो त्या मुलाला विचारतो, का रे बाळा, तू ह्यामध्ये रेल्वेचं इंजिन किंवा डबा का होत नाहीस? त्यावेळेस तो मुलगा फार छान उत्तर देतो. तो सांगतो की माझ्याकडे शेड नाहीये. माझ्याकडे शेड नसल्यामुळे मी इंजिन होऊ शकत नाही ना डबा होऊ शकत नाही, कारण माझ्या पाठीमागे पकडायला शेड पाहिजे ना, म्हणून मी गार्डचं काम करतो. यावर आपल्याला एक लक्षात येतं की शेड जरी नसेल तरी तो मुलगा त्या खेळामध्ये आनंदाने सहभागी होतो, गार्डचं का असे नका.
पण आपण तशी तुलना करतोय आपल्या स्वतःची. आपल्याकडे काही गोष्टी कमी असतील तर त्यामुळे आपण दुःखी होतो. काय करतो की आपण तुलना करतो इतरांची आणि आपल्या दुःखाला आपण कारण होतो. तर आपण जसे ज्या परिस्थितीमध्ये आहेत त्या परिस्थितीमध्ये आपण आनंदी राहिलं पाहिजे, सुखाचा शोध घेतला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये सुख आहे, पण आपण काय करतोय की तुलना केली ना की ईर्ष्या निर्माण होते आणि त्याच्यामुळे आपण आपल्या दुःखाला कारण आहोत. आपल्याला जगात दुसरं दुःख देणार कोणी नसतं, आपलंच मन आपल्याला इतरांशी तुलना करून दुःख देत असतं. या विश्वामध्ये जगी सर्व सुखी असा कोण आहे? रामदास स्वामींनी सांगितलं की ह्या जगामध्ये सुखी कोणीच नाहीये. म्हणून सगळेच लोक दुःखी आहेत का? तर दुःखी जर नसेल तर ते काही समाधानी आहे. समाधान हे मनाचं मोठेपण आहे. तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान म्हणा. याचा अर्थ स्वस्थ बसू नका हात देऊन. तुम्ही काही ना काहीतरी कार्य करत राहिले पाहिजे. तुम्ही भगवान अर्जुनाला सांगितलं, भगवंताने तुला कार्य करावंच लागेल. तू काही नाही केलं तर तुझ्यातून कर्म घडणार आहे. आता या ठिकाणी मी नुसतं स्वस्थ बसून राहिलो तरी माझं कर्म घडतं. मी नाही बोललो तरी मी डोळ्यांनी पाहणार हे सुद्धा कर्म आहे, कानाने काहीतरी ऐकलं हे सुद्धा कर्म आहे. त्यामुळे प्रत्येकाला कर्म करावंच लागतं. ते कर्म करत असताना आपण कुठलं कर्म करतोय, त्या कर्माचे परिणाम काय आहे हे जाणले पाहिजे. प्रत्येक कर्माचे परिणाम असतात. आता मी तुमच्या समोर पाहतोय, मी तुमच्याकडे दृष्टीने पाहत असताना माझ्या दृष्टीकडे तुमच्याकडे पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये दृष्टीपटलावरती काय निर्माण होतं याच्यावर सगळं अवलंबून आहे. मी मातेच्या दृष्टीने पाहिलं तुमच्याकडे तर माझ्या मनामध्ये एक मातेची भावना निर्माण होईल. आणि जशी दृष्टी तशी सृष्टी असते. आपण दृष्टी उत्तम ठेवली तर हे विष्णुमय जग, हे सगळं जग विष्णुमय आहे ते आपल्या दृष्टीला पडेल. आपण काय पाहतो, काय खातो, काय विचार करतो याच्यावर सगळं अवलंबून असतं. काही माणसं काय करतात, पंढरपूरच्या वारीला निघाले की संकल्प करतात माळ घालायची आणि पंढरपूरची वारी संपली की देव धर्म सगळं विसरून जातात. तर असा संकल्प नको आहे. मनाला दररोज सकाळी संकल्प केला पाहिजे, हे म्हणा आज माझ्या हातून दिवसभरामध्ये चांगलं कार्य घडू दे. संकल्प आणि विकल्प अशा दोन गोष्टी असतात. तुमचा संकल्प चांगला असेल तर निश्चित तुमच्या हातून चांगल्या गोष्टी घडतात. शिवसंकल्प हा सगळ्यात महान संकल्प आहे. शिवसंकल्प म्हण असा आहे की शिवजीने एक संकल्प केला होता. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासामध्ये असताना सीतामाचा शोध घेताना ते दंडकारण्यातून जात असताना शिवजी आणि सती आई साहेब ह्या जात असतात आणि त्यावेळेस त्यांच्या नजरेला हे दृश्य पडतं. त्यावेळेस सती शिवजींना विचारते की का हेच राम आहेत का जे पत्नीसाठी लढतायत, झाडांना कंटाळतायत? शिवजी मनामध्ये हसले आणि सतीने सांगितलं, कसं सांगलं सतीला की मी ज्याची आराधना करतो हा प्रभू रामचंद्र हा तोच आहे. तिच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली की जर तुम्ही ज्याची सेवा करतो तो पत्नीसाठी लढतो तर तो तुमच्या श्रेष्ठ कसा असेल? देवाने मनामध्ये हसले नाही म्हणे की सती तोच माझा प्रभू रामचंद्र देव आहे, मी त्याची आराधना करतो आणि तोच आहे. ती म्हणे नाही, मला त्याची परीक्षा घ्यायची. ज्यावेळेस सती आई साहेबांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं त्यावेळेस शिवाने सांगितलं की तू माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव. हेच पण तिला ते पटे ना की देव असं कसं असू शकेल की जो स्वतःच्या पत्नीसाठी लढतोय म्हणून. त्यावेळेस सतीने परीक्षा घ्यायची ठरवली आणि सतीने परीक्षा घ्यायची ठरवल्यानंतर तिनं नेमकं तिच्या हातून नको तो अनर्थ घडला आणि तिने सीतेचं रूप धारण केलं आणि ती प्रभू रामचंद्राच्या समोर गेली. आणि ज्या वेळेस तिने सीतेचं रूप धारण केलं त्याच वेळेस शिवच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला की हिने जी गोष्ट केली ती चांगली नाहीये, कारण माझ्या देवाचं ती देवा मी जे सांगतो त्याच्यावर विश्वास नाही. जी जी पत्नी आपल्या पतीवरती विश्वास ठेवत नाही तर त्याचा पुढे अनर्थ करतो. कुठेतरी एक विश्वास असावा. सतीने तो विश्वास तोडला आणि ज्यावेळेस
तिने देवाच्या पाशी घेण्यासाठी सीतेचं रूप धारण केलं. त्यावेळेस ती सीता म्हणजे शिवजीची कोण झाली? गुरुमाता झाली. ती सत्व परीक्षा घेऊन आली. परत आल्यानंतर शिवजीने विचारलं, काय घेतली का परीक्षा? त्यावेळेस तिने खोटं बोलले. ती नाही म्हणे मी परीक्षेमध्ये काय घेतली नाही. आणि त्यावेळेस जी खोटं बोलली म्हणजे आपल्या पतीशी खोटं बोलण्याचं प्रायश्चित्त काय असतं हे सतीला अतिशय महान अतिशय दुःखद यातना भोगावा लागला. शिवजीने सांगितलं की जिने आपल्या गुरुमातेचं रूप धारण केलं, तिने सीतेचं रूप धारण केलं, तर सीता म्हणजे गुरुमाता झाली ना. या गुरुमातेचं रूप धारण केलं, त्यामुळे तिच्याशी मी संसार मूर्खांच्या कसं करू. आणि त्याने त्याच वेळेस संकल्प केला, त्याला शिवसंकल्प म्हणतात की मी हिच्याशी संसार करू शकत नाही. त्यांनी काय केलं की ते कैलासावरती गेले आणि साधनेला बसले. कित्येक हजार वर्ष त्यांनी साधना केली आणि साधना केल्यानंतर त्या साधनेतून त्यांना एकदा जागृती आली. आणि त्यांना ज्यावेळेस जागृती आली त्याच वेळेस दक्ष यज्ञ सुरू झालेला होता. आणि सत्याई साहेबांना अतिशय दुःख झालं होतं की शिवजींनी आपल्याशी आबोला धरलेला आहे, ते आपल्याशी काही बोलत नाही आणि ते ध्यानमग्न झाले. काही हजार वर्ष गेले पण तिने ते कैलासावरती कोणालाही जाणून दिलं नाही. कैलासावरती जे काही नंदी अमुक तमुक सगळे जे होते त्या कोणालाच जाणून दिलं नाही की माझ्या शिवजींनी आबोला धरले आणि मला जे काही दुःख आहे. कारण एखादी गोष्ट मनामध्ये ज्यावेळेस आपल्या असते ना, आपल्या मनासारखं ती मनात असेल ते सत्या ईश्वरांना अतिशय दुःख झालं होतं पण तिने ते जाणून दिलं नाही. काही हजार वर्षाचा काळ लोटला आणि शिवजी त्या अवस्थेमधून जागृत झाले. जागृत झाल्यानंतर त्यांनी काही हुंकार सोडल्यानंतर सीतेने परत त्यांच्याशी लढीवारपणे संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी शिवसंकल्प केला होता की मी हिच्याशी संवाद पण साधणार नाही. ते शांत राहिले. आणि त्याच दरम्यान दक्ष राजाचा यज्ञ सुरू झाला होता. तिने हट्ट केला की मला यज्ञासाठी जायचे. त्यावेळेस शिवजीने सांगितलं की आपल्याला आमंत्रण नाही, आपण जाऊ नये. काही ठिकाणी आमंत्रण नसताना जाऊ नये, कारण तिथे काय होतं की आपला अपमान होतो. आणि काही ठिकाणी आमंत्रण नसेल तरी जावं. आमच्याकडे खेडेगावमध्ये एक म्हण आहे, मरणार आणि तोडणार आहे. ज्याच्या घरी मृत्यू झाला त्या ठिकाणी आणि ज्याच्या घरी तोरण म्हणजे मंगल कार्य आहे अशा ठिकाणी न बोलावता जावं. मित्राच्या घरी न बोलावता जावं. मित्राच्या आईवडील आलेले असेल तर त्यांनी न बोलवलं तरी आपण त्या ठिकाणी जावं. तर तिने हट्ट धरला की मला माझ्या वडिलांच्या घरी मोठा यज्ञ आहे, सगळे देवदेवता चालले मला जायचं. त्यावेळेस शिवजीने सांगितलं की सती आपला अपमान व्हायला पण जाऊ नये, ज्या ठिकाणी बोलणार ते जाऊ नये. पण तिने हट्ट केला आणि पुढे तुम्हाला माहिती सर्व कथा घडली. दक्षराजाच्या घरी यज्ञ चालू असताना तिथेचा अपमान झाला. तिने त्याच्यामध्ये त्या यज्ञामध्ये उडी घेतली, आपल्या देहाचं तिने हे केलं, दान केलं. परंतु त्या यज्ञामध्ये तिने उडी घेतली असताना तिने एक संकल्प सोडवला की जन्मोजन्मी मी शिवजीचीच पत्नी राहील. आणि पुढच्या जन्मी मग तिला पार्वतीच्या रूपाने शिवजीशी विवाह करता आला. परंतु याच्यातून काय बोध घ्यायचा की ज्यावेळेस आपल्या पतीवर कोणाचा विश्वास नसेल, पती जर आपला सच्चा असेल तो सांगत असेल की अमुक गोष्ट करू नको, तर ती महिलांनी अट्टासापोटी टाळली पाहिजे. हट्ट केले की त्याचा काय परिणाम होतो ते सतीच्या याच्यावर आपल्या लक्षात येतं. शिवसंकल्प आपण करू शकत नाही, कारण का तो अतिशय त्रासदायक असतो, परंतु त्याचं फळ नेहमी चांगलं मिळत असतं. आपले संकल्प आहे ना, सकाळी संकल्प असतो आणि संध्याकाळी विकल्प निर्माण होतो. आपल्या संकल्पामध्ये संकल्प विकल्प हे ज्या गोष्टी आहेत ह्या मानवी देहाला घुसणाऱ्या नाहीयेत. परंतु आपण छोट्या छोट्या गोष्टींना आपण संकल्प करू शकतो ना, की सकाळी उठल्यावर एक संकल्प केला, मनाला आपण प्रार्थना केली की मला माझ्या हातून जे काही कार्य घडणार आहे हे सत्कार्यच घडू दे. आणि संध्याकाळी झोपताना एक प्रार्थना करावी की भगवंता आज माझ्या हातून जे काही कार्य घडले असेल, कळत न कळत, काया वाचा म्हणा माझ्याकडून जे काही घडलं असेल ते मी सर्व तुला अर्पण करतो. भगवंतांनी सांगितलं की तुम्ही जी जी कर्म करा ती सगळं तुम्ही मला अर्पण करा, कारण बुद्धीचा दाता तो आहे, त्याने बुद्धी दिलेली आहे. पण त्याच्याकडे सकाळी चांगली बुद्धी मागून घ्यावं, तेव्हा दिवसभर चांगलं कार्य घडणार आहे. आणि संध्याकाळी जे काही झालेलं कर्म आहे ते त्याला अर्पण करावं. त्याला कर्म अर्पण करताना त्याला अंतःकरणामध्ये आठवावं की माझ्या हातून जे कर्म घडेल असेल त्याची जी काही प्रेरणा देणारा तूच आहेस. आता उद्या ठरव तुम्हाला काय प्रेरणा द्यायची ती. असा संकल्प रोज आपण नित्यनेमाने आपल्या मनाला करावा.
रामदास स्वामींनी मनाचे जे श्लोक केले आहेत ते सर्व आपल्या मनाला उपदेश केलेले आहे. आणि सगळ्यात पहिले जर काय असेल तर मना सज्जना भक्ती बनतेची जावे. भक्ती मार्गाने जर हे मन गेलं तर पुढे त्याच्या वाटेमध्ये दगड दोंडे काटे ते कमी येतील. मन वडाय वडाय, मन किती चंचल आहे. एक क्षणामध्ये मी आता माझ्या नाशिक पासून जवळजवळ 250 किलोमीटर दूर येते आहे, पण मी एका क्षणामध्ये माझ्या घरी काय चाललं ते लगेच विचारू शकतो. त्यामुळे मनाचा वेग हा कोणालाच आवडता येणार नाहीये. परंतु त्या मनाच्या वेगाला आवर घालायचे असेल आणि मन सत्कारणी लावायचं असेल सत्कारणी, तर त्यासाठी काय केलं पाहिजे? भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. आपला तो देव एक करून घ्यावा, ते नाही जीवा सुख नव्हे. जीवाला जर सुख तर नाही ते, पण त्या जीवाच्या दुःखाची धाकता कमी करायची असेल, तीव्रता कमी करायची असेल तर मनाला आवर घातला पाहिजे आणि मनाला सांगितलं पाहिजे की मना तू माझ्या हातून सत्कर्म करू दे. आनंद खूप आहे, चंग आहे, आज खिशामध्ये खूप पैसा आहे, हॉटेलमध्ये गेल्यावर पाहिजे ती गोष्ट खाता येते, चंग निर्माण होती, परंतु सुख नाहीये त्याच्यामध्ये. खाताना थोडा वेळ आनंद होतो. आनंद हा चिरंतन टिकणारा नाहीये. तर तो चिरंतकाळ टिकवायचा असेल ना तर नामस्मरण चिंतनामध्ये आपलं मन गुंतवलं पाहिजे. जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच शोधून पाहिजे. आपण आपल्या मनाला सर्व प्रश्न विचारले पाहिजे. दिवसभरामध्ये आपण जे जे काही गोष्ट करू त्या प्रत्येक गोष्टीला साक्षीदार मन असतं. तर चांगल्या आणि वाईट गोष्टीचे साक्षीदार हे मन असतं. त्या मनाला जर आपण उत्तम मार्गाकडे, म्हणजे जसं चांगल्या रस्त्याने मनुष्य गेला तर त्याला ठेचा कमी लागतात, तसं मन चांगल्या मार्गाने गेलं ना तर त्याला मिळणारा जो आनंद आहे ना तो चांगल्या प्रकारे मिळू शकतो. मन चांगलं ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे तर ज्ञान मिळवलं पाहिजे. आणि ज्ञान हे कुठे मिळतं तर सत्संगामध्येच ज्ञान मिळतं. 4 लोक एकत्र आली आणि त्याच्यातली 3 लोक जर उत्तम म्हणजे चांगल्या गोष्टी सोडून इतर प्रपंची गोष्टी जर करत असेल तर त्या ठिकाणी आपण थांबू सुद्धा नाहीये. ज्या चर्चेमध्ये देवाचं नामस्मरण चिंतन येत नसेल ना तर त्या ठिकाणी आपण न थांबलं चाललं. कारण काय होतं की आपल्या मनामध्ये विकल्प निर्माण होतात. ज्या ठिकाणी संतांची चर्चा होत असेल, देवाचं नामस्मरण करत असेल, अशा ठिकाणी वेळ घालवावा. आषाढी वारीनंतर चातुर्मासासाठी कुठं जायचं असं खूप दिवस मनामध्ये चाललं होतं. म्हणजे पंढरपूरच्या वारीवर परत येत असताना घरी आलो, काही छोटी मोठी कामं 2 दिवसात आटोपली आणि साधनेसाठी चातुर्मास कुठे करायचा म्हणून मनाला एक संकल्प सोडला की आपण नर्मदेच्या तटावरती जावं. आणि मी काय केलं, नर्मदेच्या तटावरती की ज्या ठिकाणी शालिवाहन राजांनी तपश्चर्या केली त्या शालिवाहन आश्रमामध्ये मी 4 महिन्यासाठी गेलो होतो. मला मध्यंतरी ताईंनी खूप वेळा फोन केला, पण त्या काळामध्ये माझं मौन व्रत होतं. तर मौन व्रत असल्यामुळे मी संवाद साधत नव्हतो. परंतु काय व्हायचं की मग खूप वेळा फोनवरती मी मेसेज करायचो मोबाईलवरती, ते बी रात्री संध्याकाळी. पण तरी सुद्धा माझं ते पूर्ण मौन घडलं असं मला वाटत नाहीये. कारण काय की मौनामध्ये ना मनामध्ये सुद्धा कुठले संकल्प विकल्प विचार यायला नको. परंतु काय होतं की आपण प्रापंचिक माणसं आहोत, काही गोष्टीला पर्याय नसतो. 4 दिवसाच्या मौनामध्ये मी त्यांना एखाद दुसरा असं मेसेज पाठवून सांगायचं. त्यांना काही शंका आली तर मला विचारायचे आहे की महाराज असंच तसं आहे. आता हा जो आपला वशिष्ठ गुरुकुलचा जो हा उपक्रम सुरू करायचा ही त्यावेळची प्रेरणा होती. मी मौनामध्ये असताना मी त्यांना मेसेज टाकला होता की अशा गोष्टी करता येतील. गुगल मीटवरती आपण जे सगळे साधक एकत्र यायचं, पण मी त्यावेळेस बोलू शकत नव्हतो. पण माझ्या मनामध्ये ते विचार होते आणि ते विचार मनामध्ये सुद्धा नको होते खरं म्हणजे, परंतु काही गोष्टीला पर्याय नसतो. आता हे विचार फक्त साधू संत जो असतात ना त्यांच्याच मनामध्ये येत नाही, कारण त्यांना भौतिक प्रपंच नसतो. त्यांचा अध्यात्म आणि परमेश्वर भक्ती हाच प्रपंच असतो. आपण संसारी प्रपंची माणसं आहोत. त्यामुळे काय होतं की मौनामध्ये जरी असलं तरी मनातले विचार चालू होते. आणि माझं मन 100% झालं. मी असं कधी दावा करणार नाहीये, परंतु काया वाचा याने जे काही माझ्या हातून जे काही पाप कर्म झाले होते ना ती तरी कमी झाली. कमीत कमी मनामध्ये विकल्प काही निर्माण झाले असतील, परंतु वाचने मला कोणाला वेगळं बोलता आलं, कारण माझं तेवढंच मौन होतं ना. पण सहज बोलता बोलता वाचन सुद्धा एखादी वाईट गोष्ट बोलू शकतो आणि मग आपल्या पापाला ते कारणीभूत ठरतं. तर त्या नर्मदेच्या तटावरती साधना करत असताना साधना कुठे करावी, कशी करावी याचे काही नियम असतात. ज्या ठिकाणी साधू संत ऋषीमुनी यांनी साधना केलेली असेल, ते पवित्र ठिकाण असेल, अशा ठिकाणी साधना केली
म्हणून साधू ऋषी मुनी पूर्वी काय करायचे, अरण्यामध्ये, वनामध्ये, गुहेमध्ये किंवा हिमालयामध्ये साधनेला जायचं. का साधनेला जात होते, तर इथं प्रपंचामध्ये राहिलं की आपलं मन काय होतं की विचलित होतं. आता काय झालं, परवाच्या दिवशी मी घरी असताना ज्ञानेश्वरी वाचत होतो आणि घरामध्ये आई चालली, आमच्या पत्नीचा त्यांचा आणि मावशी संवाद चालू होता. त्यांच्या प्रगती गप्पा होत्या, परंतु त्यातले काही शब्द मनावरती आले ना की मनामध्ये आपलं काय होतं की मन आपलं तिकडे पांगतं. त्या मनाला परत इकडं धरून आणण्यासाठी ना खूप कष्ट घ्यावे लागतात. आणि चित्ताची एकाग्रता जर करायची असेल ना त्यासाठी शांत वातावरण लागतं. तर शांत वातावरण हे आपल्याला प्रपंचामध्ये साध्य करायचं असेल तर तुकाराम महाराज काय करायचे, भंडारा डोंगरावरती जायचे, मंदिरामध्ये जायचे. का, तर घरातल्या कटकटी प्रपंची बात नको, म्हणून आपल्याला तसं करता येणं शक्य नाहीये. परंतु जेवढा वेळ आपल्याला निवांत शांत मिळेल ना ते वेळेमध्ये तरी आपण ते साधन केले पाहिजे. पण आपण काय करतो, टीव्ही पाहतो, नको त्या सिरियल मालिका पाहतो, लोकांशी अवांतर गप्पा मारतो. मला सांगा किती गप्पा मारल्या तुमच्या मनात समाधान झालं आतापर्यंत? ज्या गोष्टीची चर्चा करून त्याच्यात आपला काहीच फायदा नाही अशा गोष्टी करण्यासाठी आपण वेळ का खर्च करावा? कारण वेळ फार कमी आहे आपल्याकडे. नाशिवंत ह्या जाणार सकळ आयुष्य करतो काळ सावधान. घडी घडी काळ आपला वाट पाहत आहे, आपण काळाच्या तोंडाकडे चाललेलो आहोत. कोणती वेळ कधी येईल हे सांगता येत नाहीये. कबीराने सांगितलं की जात्यामध्ये जे धान्य भरलं जात होतं त्यातले काही दाणे ते जात्याची मध्यभागी जी आडी असतील लोखंडी ह्याची त्याच्या शेजारी बाकीच्यांचं पीठ होत होतं. आपलं बी एकदा तसं पीठ होणार आहे. आणि ते पीठ आपलं होऊन द्यायचं नसेल आणि त्या ज्या आडीसच्या तिथे आपलं जर साचून राहायचं असेल ना तर त्यासाठी आपली भक्तीच पाहिजे. आपुला तो देव एक करून घ्यावा तेने वेळ जेव्हा सुकू नये. तर त्या देवाकडे आपण जाण्यासाठी काय केलं पाहिजे की साधना केली पाहिजे, चिंतन मनन केले पाहिजे. आज या ठिकाणी तुम्ही सर्व साधकांनी मला जी बोलण्याची संधी दिली, मी काही गोष्टी सलग याच्याशी बोललो नसेल. कारण आज काय झालं की मला अचानक नवीन सुनबाईला स्वयंपाक करायला सांगितलं तर तिच्या हातून खारट आणि तिखट होणार हे तुम्ही समजून घ्या. ताईंनी मला सांगितलं की आज महाराज तुम्ही सेवा करा, म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाहीये. बोललेले कोणी वेळे वागणे कधी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. मी जे काही वेळे वाकडं बोलला असेल तो माझ्या भगवंताने दिलेलं मला तो काही ज्ञान आहे त्या दृष्टीने बोललो. जयाचे वाचा पुढे नाम नाचता असे माझे ते जन्म सहस्त्री वगैरेचे एक वेळ यावया. या भगवंताचं नाव एक वेळ मुखामध्ये येण्यासाठी काही सहस्त्र जन्मीचं पुण्य लागतं. वारवाडांची पुण्याई, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद याच्यामुळे मी थोडंफार माझ्या मुखात जे काही देवाने जे शब्द दिले ते मी फक्त तुमच्या पुढे मांडले. माझं स्वतःच असं याच्यामध्ये काहीच नाहीये. कारण येताना मनुष्य काही घेऊन येत नाही आणि जाताना बरेचसे काही घेऊन जातो. येताना फक्त प्रारब्ध असतं आणि जाताना केलेलं कर्म असतं सोबत. आज तुमचा निरोप घेताना माझ्या वाणीने जे काही वेडवाकडं असेल ते सगळं सोडून द्या. धान्यामधले फोलकड असेल ते टाकून द्या, चांगलं धान्य असेल ते सोबत ठेवा. आजची चिंतन सेवा या ठिकाणी थांबवतो. सर्वांना रामकृष्ण हरी. पसायदान सुरू करा लगेच. पसायदान लगेच घ्या. पसायदान घ्यायचंय? हो हो लगेच सुरू करा. पसायदान घ्यायचंय का नाही? कोण घेते पसायदान? तुम्हीच तुम्हीच. पुस्तके माझं ते पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आली आनवतर भूमंडळी भेट तू तया भूता चला कल्पतरुचे आर्णव चेतना चिंतामणीचे गाव बोली जे आर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते
सर्व ही सदा सज्जन सोयी रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी भजी जो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथ उपजीवे विशेषी लोकी दृष्टांदृष्ट विजयी होवावेची आणे थमणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान गाव विठ्ठल श्री